बबिता बहीण एकदम पोरगी दिसून राहिली पोरगी 18-20 वर्षाची पोरगी खरंच ना. मस्त वाटला ड्रेस बर का बबिता बाई. असेच कपडे घालायचे आहे बाई. हो मी असेच कपडे घालणार आहे. पण मला माहिती ना कोण कोण मला तोंडावर चांगलं म्हणतंय, कोण माघारी काय म्हणतंय. गहू सांगता तर काय चाललं होतं. असे कपडे घातले तसे कपडे घातले माय बघतं का मायन असं मायन सगळं बस पट्ट मायन नवऱ्यानं असं केलं मायन तसं केलं मायन. बाप्पा बाप्पा काय दोन तोंड बाय माया तोंडावर एक माघारी एक. माय बी इला कसं काय आपण काय बोलतो काय नाही तर काय नाही ते नाही माय आम्ही काही नाही म्हणलो माय बबिता. नाही काही म्हणलं नाही आम्ही. काही पण म्हणते का आम्ही कशाला नाव ठेवा तुला. गण छान दिसू राहिला, गण सुंदर दिसू राहिली. आणि आम्हाला काय माहित नाही काय चूक कोणाची होती सकाराम भाऊची होती तर माहिती नाही आम्हाला. असं खूप माहिती आम्ही कशाला काही म्हणा माय. बरोबर आहे बबिता बाई तुमचं. लोकांनीच तर तोंडावरच गोड बोलतात. माघारी ना लय शहाणपणा करते. शहाण्या वाहनाच्या बाया काही याच्यात काही बरं का सगळ्यांनी बरं का नाही तर रागेन बाय तुम्हाला. राणे टाणे शहाण्या वाहनाचे कोणी अंगाची राणे टनटनाटाने माकड तोंडाचे. कोणाला म्हणून राहिली का तू तोंड वर करून बोलून राहिली. शिल्लक कुठली शिल्लक वाहनाची नाव घेऊन बोल. नाव घे ना डायरेक्ट हिंमत असून तर. अशी आरण्या दुराण्यानं काय बोलती भवन राण गुन्हेगारची. ए मॅड बाया जरा तोंड सांभाळून बोल बरं का. जरा तोंड सांभाळून बोल. तुझं नाव घेतलं का ग मी विनाकारण कसं काय तू भांडायला लागली मला. शिव्या काय देऊ तू शिव्या काय देऊ राहिली. चल पटकन माफी माग बाई माफी. जाय बघ तिकडं माकडे. मी तुझी माफी मागू तू माझी माफी माग. पाय आता सखूबाई येऊ दे पाणी घेऊन. पाय तुला कशी माफी मागायला लावते माझ्याशी तर पाय कोण अशी माफी मागत होतं. मी नाही मागायला रे का मी माफी टाफी तोय शेमड्या कोणी अंगडची शेमडी तर शेमडीची माफी मागू ग मी. चल हट निघ इथून. तूच निघ इथून तूच निघ. त्या बापाचं नाव आहे काय मला म्हणते निघ इथून तर. मग काय तुझ्या बापाचं एक काय ए रे. गेली तू कामातून आता गेली तू कामातून. तूच गेली कामातून काय करते व या इकडं. ए माय भांडू नका व काय झालं बस भांडायला. ए राणी जाऊ दे नको डोकं लावू तिला जाऊ दे. तेच पाहा ना बबिता बाई कशी बोल राहिली तिथं. पाहा ना मी काय म्हणलं गेला उगाच मला मागं लागली. घेणं देणं सकाळी बी तसं ना आता तसंच. काय करायचं येईल माझ्याशी नालायक बाईला. बाप्पा तुम्ही काही ऐकायला वाटलं नाही बाबा दोघी पण. जाऊ दे बाप्पा. ते आले सखूबाई आता चुप बसा भांडण नका करू. चला घ्या पाणी पिऊन पटापटा. सखूबाई तुम्हाला काय सांगितलं सकाळी. काय सांगितलं होतं माया बी काय झालं तुला इतकं राग खाऊ हो तू. बस सखूबाई तुम्हाला सांगितलं होतं मी काहीतरी माफी मागायची ते न सांगितलं ती गोष्ट. अच्छा आणि काय बोलले का तू हिला बोलते मला काय बोलली तू. काय बोलली असं त्याकडून काही चुकलं असं तर तिची माफी मागून टाक बाई. जाऊ दे काय होत नाही. सखूबाई तुम्हाला काही माहिती नाही आत्ता ना लय भांडणं झाले इथं माहिती का. तुम्ही गेले होते ना तिकडे पाण्याला लय भांडल्या दोघी. असं आहे का चला भांडता उगाच कामाशी काम करून घ्यायचं आपलं तर उगा भांड करत राहता. घेणं न देणं नाही लस भांडल्या आधीच भांडल्या जरा या दोघी. सखूबाई एक तर हिला माफी मागायला लावा नाही तर मी चालले वावरातून. मला नाही सोंगाचा गहू. सखूबाई हिला माफी मागायला लावा नाही तर मी चालले वावरातून. मी नाही सोबत गहू घेऊ. हा चल निघ जाय मग नको सांगू ना निघ बाई वावरातून बाहेर बाय. गपकर भावाने भट्टक भावाने गपकर. त्या बापाचं आवर नाही म्हटलं सखूबाईचं आवर आहे काही त्या बापाचं नाही काही. मी कुठे म्हणते माझ्या बापाचं आहे तो आहे पण तर बापाचं नाही ना. मग भट्टक भावाने तो आहे पण काही बापाचं नाही ना मला म्हणते तर मोठी. अशी येईन ना तिकडं आणि खाली पाडून बशीन ना उरावर तयार हाणीन नाही तोंडात. मला पण हात आहे म्हणलं हे पाय मला पण हात आहे. मी नाही येऊ शकत का हो तुझ्याजवळ हाणू शकत का हो तुला मक्कार भावाने. बाप्पा लेस माजली ना कोणाच्या जेव्हा उड्या मारते काय माहिती एवढ्या. लय मस्त काय खाऊ बरं झालं नवरा बेवड्या भोकाचा आहे. जीव लावत नाही जरा बी नुसतं हाणत राहतोय आता दिस तरी बी इतकी मस्त काय मोक्का शिंगा नाही. बरं झालं लय जीवडे लावत नवरा लय चांगलं नाही माझ्या नवऱ्यावानी. आता कायच केलं असतं काय माहिती. हवं जरी मग नवरा दाखवितो मला मारतो हाणतो असल जरी असन कसा बी पण तो नवऱ्यासारखं बाया तर हिंडवत नाही ना. बाया तर हिंडवत ना त्या नवऱ्यासारखं. काय म्हणले पाहिलं का माझ्या नवऱ्याला बाया हिंडताना थांबतो
काय बोलली तुम्हाला? काय बोलली तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल? काय करते व काय करते? ये इकडं. तुला काय वाटतं? तुला भीती का मी? मोठी उठून लगे अलीकडे आली तर ये ना, मग जवळ ये ना, ये जवळ. लांबूनच काय बोलती? बाप्पा, तुम्ही काय भांडण करू आल्या का? बाप्पा बाप्पा बाप्पा, होईन मग गोसवणं, होईन मग गोसवणं आता. पहा ना काय बोलू काय राहिली. बाई मग नवरा बाया हिंडवतो म्हणते. तुम्ही पाहिलं का कधी? पाहिलं तुम्ही कधी? मग नवरा हिंडवतो का सगोबाई? तुम्ही पाहिलं कधी? पाहिलं? अहो माय गंग्या, हो तुमच्या दोघीचे नवरे नाही हिंडवतो. माय बाया, मावाच नवरा पडलाय बायाच्या मागं. तुमचे कुठे पडले? मग नवरा पडला बायाच्या मागं. मग जर भांडणं झाले कोणाशी तर मग मला काय माणसाने मग तर मला बोलायला थोडंच राहणार नाही ना. तुमचे नवरेगण चांगले ना, तरी पण असं म्हणता कोणी केला? माय बाई बाय 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 बाय. अरे देवा देवा. सगोबाई तुम्हाला मागले काय काय बोलते, हल्ले काय काय बोलते तुम्हाला काही माहिती नाही. बोलू दे माय, बोल दे मला, कोण काय बोलतो तर बोलते. काय बोलले हो? काय बोलले म्हणलं मी सकोबाईला? मागा घेऊन सकोबाईच्या जे काय बोलते मी सकोबाईच्या तोंडावर बोलते. काय बोलले मी? चाबरेपणा करते का? भांडण लावायची कामं करते का आमच्या सकोबाई मच्छा मॅथ? हो तू नंतर सोबतीने माहिती आहे ना काय काय बोलते तर ऐकलेलं मी. सांगू का सकोबाई? सांगू का? पण असं वाटतं जर नाव सांगितलं तो तर बाकीच्याची बी नावं येऊन जाईल, म्हणून मी काही सांगत नाही. तू काय काय बोललेली, कोण काय काय बोललेलं आहे म्हणून. माहिती आहे का? सांग ना, हिंमत असेल तर सांग ना, खरं असेल तर सांग ना. मला बी कळू दे ना काय बोलले मी तर. खरं खोटं जर सांगत असेल तर मी दाखवते तुला. मग दाखवते तुला खोटं बोलत असेल तर. तुला एक सांगू का तू इथे कशी जीवावर कोणाच्या उड्या मारते व लगे मला माय नवऱ्याला म्हणते की बेवडा आहे ना, असं आहे तसं आहे, कशी राहते आणि असं तसं म्हणते का? तो सांगू का तुला तर जावाई ना जावाई ना तुला. हाय जावाई हाय ना. मग असं श्रीमंत आहे मग जावाई, कसं मोठा श्रीमंत आहे. श्रीमंत घरात पोरगी दिली म्हणलं मी. श्रीमंत घरात, मोठ्या घरात दिली. हो माहिती ना, मोठ्या घरात. काय मोठ्या घरात म्हणती. मोठ्या घरात पोकळ वासन वारा जातो बस्ता बस्ता. तो जावाई खाली बसून बोलतो. थांब. तो हा जावाई ऑफिस मधल्या बाया संगच राहतोय, हिंडतोय, फिरतोय, खातोय, पितोय, झोपतोय. माहिती आहे का तुला या गोष्टी? माहिती आहे का? चालली मोठ्या घरच्या जावायत सांगायला त्या बाया संगत राहतोय. त्या पोरी धोका देऊ राहिले. ते धोका आहे का तुला? गम आहे का? ती खुशी दे मी पोरगी मोठ्या घरी म्हणून. समजलं का काही? चालले माझ्या नवऱ्याला नाव ठेवायला तर. सखूबाई काय बोलू राहिली? आणि पाहिलं तुम्ही? पाहिलं हिला तर मी आता इथं दाखवते जातो. तुम्ही मला धरू नका बरं का? दाखवतेस मी हिला. थांब तू. काय म्हणले ग? काय म्हणले? थांब, हाणतेस तुला. ये मला हात आहे ना. ये पप्पा सखूबाई पकडा यायला नाही तर मारामारी खेळते नक्की. आता पकडा यायला लवकर. अहो थांबा माय, थांबा भांडण नका करू. बिचारे हो माय वावरात. अहो गहू खुंदन सगळा. सखूबाई दाखवते हिला. ही माझ्या जावाबद्दल बोलू राहिली ना सखूबाई. तुमचं जावयाला जर असं बोललं असतं कोण कसं वाटलं असतं तुम्हाला? थांबा हिला हाणतेस. नको माय, असं नको करू. बसली चालेल लाग बसली का? सखूबाई पाहिलं का हिला? सखूबाई पाहिलं का? मला मारते का? थांबतो. लागली चांगली लागली का थोबाडामध्ये? सखूबाई पकडा यायला. चल हो इकडं. आबोलीची माय चल ये इकडं. बजायला भांडणं करणं. सखूबाई सोडा मला, सोडा मला. हाणाचं दिल धरून सोडा पटकन. कशाला मारामारी करता? कशाला भांडणं करता? तिला कशी थोबाड हाणली बाय? आपण तर लात घातली ना तिला. झालं फिटून फाट झालं. चला गहू सोंगायला चला. चल माझ्या गावाच्या वावरात भांडणं करायला तुम्ही. लाजायचं तुम्हाला जसं दोघीला बी. मग गहू सोंगायचं त्याला सोडून भांडण करत बसल्या. काहीची काही बी आपलं एडपट शाळा. तिला सांगा ना काही. मला काय बोलताय? दोघीला पण बोलते. दोघीलाही बोलते. माझ्या मागे इतकं टेन्शन आहे, इतकं काम मी, मला इतकं धंदा आहे. नवरा मग कुठे काय आणि तुमच्या दोघीचं काय चाललं व? स्वागत आहे मला गहू घेऊ चालले मी घरी. सोबत बसा एकटेच तुम्ही आणि तुमच्या ह्या बाया मैत्रिणी. टाणे पाहून घेईन तुला मी. मोक्कर शेंगाने भवानी माझ्या जावयाबद्दल बोलते का? तुला एखाद्याशी हात एकटी सापडतो एकटी अशी हानते की नाही. हा जाय बोलेन. जाय नाही दाखवतेस तुला मी. थांब. आणि काय करत तुला अशी बोलायची तिच्याशी? कोण बोलली तिला अशी तू? तुला काय करायची तिची जावयाशी? काय नाही. सखूबाई ती माझ्या नवऱ्याशी बोलली म्हणून तिच्या जावयाला मी अशी बोलले. ती माझ्या नवऱ्याशी बोलत होती असे काही नवऱ्याबद्दल. मग मी कशा सोडू हिला? अगं हो काय होतं मग? येडे कुठली सोडून द्यायचं असतं ना. तिच्या लेकीचा प्रश्न आहे तो.